सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद या प्राध्यापक मधु जाधव सर लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहात. आता 11वा भाग आपण ऐकणार आहोत. वीरशैव वारद धर्मग्रंथमाला. श्री आप्पासाहेब वारद शिक्षणप्रेमी होते. त्यांचं वाचन दांडगं होतं. त्यात मराठी, कन्नड, इंग्रजी आणि संस्कृत ग्रंथांचा समावेश होता. विश्रांतीच्या वेळी इंग्रजी आणि संस्कृत ग्रंथ इतरांकडून ते वाचून घेत. स्वतः विकत घेतलेल्या ग्रंथांचा मोठा साठा त्यांच्याकडे होता. पुण्या मुंबईला गेल्यावर वेळ काढून आवर्जून ते दुकानात जात नव्या प्रकाशित ग्रंथाची चौकशी करत निवडक ग्रंथ तिथून विकत घेऊन ते प्रवासात वाचून काढत. जपान, इंग्लंड, अमेरिका इथले व्यापारी व्यापार कसा करतात हे समजून घेण्यासाठी त्यांनी सर अँड्रू कार्नेजी, जे.पी. मॉर्गन, थॉमस ग्रेशॅम, जॉन जेकर यांची इंग्रजी चरित्र विकत घेऊन ती वाचून काढली. त्यातून प्रेरणा घेऊन वारदांनी ग्रंथ प्रकाशन संस्था काढली. शाळा महाविद्यालयातील शिक्षणाप्रमाणेच समाज शिक्षणही महत्त्वाचं आहे. या विचारातून जनमानसाचं प्रबोधन व्हावं, समाजाला अनेक विषयांचं ज्ञान व्हावं, समाज सुधारणेबरोबरच धर्म सुधारणा होऊन समाजाला धर्म, स्वावलंबन, स्वाभिमान, देशाभिमान ही मूल्य समजून सर्वांनी सन्मार्गाला लागावं असा उदात्त हेतू ग्रंथ निर्मितीमागे होता. वीरशैव धर्माचे बहुतेक ग्रंथ संस्कृत, कन्नड, तामिळ या भाषेत आहेत. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकातील इतर भाषिकांना त्यांचा परिचय व्हावा म्हणून वारदांनी अनेक विद्वान शास्त्री पंडितांना आश्रय देऊन त्यांच्याकडून अनेक ग्रंथांची भाषांतर करून घेतली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले. या उपक्रमासाठी श्री मध्वीर शैव धर्मग्रंथमाला सोलापूर या नावाची प्रकाशन संस्था काढली. त्यांच्या हयातीत 85 ग्रंथांचं प्रकाशन झालं. या ग्रंथांच्या हजारो प्रती छापून अल्पदरात, अनेकदा मोफत स्वरूपात त्यांचं वितरण केलं. हे ऐतिहासिक कार्य स्वखर्चानं करणारे ते देशातील पहिलेच लिंगायत उद्योजक होते. वारदांच्या धर्मग्रंथमालेतून संस्कृतमधून कन्नडमध्ये भाषांतर करून प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तक श्री स्वामी योगेश्वरानंद तीर्थ, ऑडिटर त्र्यंभाब खरे यांचं होतं. लोकशिक्षणाला महत्त्व देऊन ग्रंथ निर्मिती करण्यासाठी वारदांनी अनेक वेदशास्त्र संपन्न संशोधक अभ्यासू विद्वानांची नेमणूक केली. त्यातील काही याप्रमाणे: पंडित रंगाचार्य कट्टी, पंडित कृष्णाशास्त्री जोशी, पंडित मल्लिकार्जुन शास्त्री जैनापूर हिरेमठ, पंडित जगदीश शास्त्री नालवार, पंडित मल्लिकार्जुन शास्त्री मणूर जिल्हा बीड, पंडित पेंढारकर शास्त्री, संशोधक त्रिंबकराव गुरुनाथ काळे. यापैकीच पंडित मल्लिकार्जुन शास्त्री मणूर हे वारदांच्या संस्कृत पाठशाळेचे विद्यार्थी होते. वारदांनी त्यांना काशीला पाठवलं होतं. तिथं न्यायखंड परीक्षा पास होऊन त्यांनी वीरशैव ग्रंथमाला लिहिली. बाळेहळ्ळी जगद्गुरूंनी त्यांना धर्मरत्न पदवी दिली होती. सन 12व्या, 13व्या आणि 14व्या शतकातील लिंगायत शरणांचा इतिहास कानडीत आहे. त्यांना वचनग्रंथ म्हणतात. त्यातील बसव वचन, चन्नबसवेश्वर वचन, प्रभुदेव वचन अशा ग्रंथांचा प्रचार कर्नाटकात झाला. 12व्या शतकापूर्वीचे अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्यांचं मराठीत भाषांतर करण्यासाठी या विद्वानांबरोबर पंडित रंगाचार्य मुधोळकर यांचं सहकार्य वारदांना लाभलं. शिवयोगी रेणुकाचार्य यांचा सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ याच मालेतून 2 भागात प्रसिद्ध झाला. या मालेतून प्रसिद्ध झालेला सर्वात महागडा ग्रंथ कैवल्यसार. त्याची किंमत 7 रुपये 10 आणे. तर सर्वात कमी मूल्य असलेला मधुवचनमाला हा छोटा ग्रंथ 1 आण्याचा आहे. 1 रुपया किमतीचं छोटं वारद चरित्र त्यातून प्रसिद्ध झालं. बसवपूर्व वीरशैव समाज आणि बसवनिर्मित समाज हे
गोकाक इथल्या श्री B.A. कल्याण शेट्टी यांचं पुस्तक या ग्रंथमालेतून प्रसिद्ध झालं. धर्मग्रंथ, शिवसिद्धांत ग्रंथ, पुराण ग्रंथ, कीर्तन ग्रंथ आणि चरित्र ग्रंथ अशी विविधता त्या ग्रंथात आहे. वारदांच्या लिंगायत ग्रंथमालेपासून प्रेरणा घेऊन जैन धर्मतत्वाच्या प्रसारासाठी रावजी नेमचंद शाह वकिलांनी जैन धर्मादर्श ही ग्रंथमाला तयार केली. केसरीचे संपादक आणि थोर नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि दैनिक राष्ट्रभक्तचे संपादक केशवसुतांचे बंधू C.K. दामले यांनी हा ग्रंथ वारदांनी पाहावा अशी सूचना केली. त्यावरून वारदांनी त्याचं वाचन करून काही सूचना केल्या आणि त्याच्या प्रकाशनासाठी मदत केली. सोलापुरातील नाभिक मंडळींसाठी वारदांनी संस्कृतमधील नाभिक पुराण या ग्रंथाचं मराठीत भाषांतर करून ते समाज बांधवांना मोफत दिलं. पंडित दाजीशास्त्री पदे यांनी वाघभट नावाच्या ग्रंथाचं भाषांतर करून तो ग्रंथ वारदांना अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यावर मी त्यातला तज्ज्ञ नाही असं सांगून वारदांनी त्याला नम्रपणे नकार दिला. पण त्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी त्यांनी 100 रुपयांची मदत पाठविली. बागलकोट इथले श्री मुरगेनवार जंगीद वारदांचे स्नेही होते. ते सोलापूरला येऊन अनेक प्रकारची खरेदी करत. वारद त्यांना चांगला माल स्वस्तात देत. आम्ही बागलकोटला संस्कृत पाठशाळा सुरू केली. काही संस्कृत ग्रंथ हवेत अशी मागणी जंगीन यांनी केली. त्यावेळी वारदांनी आपल्या जवळची संस्कृतमधील शेकडो पुस्तकं विनामूल्य दिली. दिनांक 20 नोव्हेंबर 1900 रोजी वारद मुंबईत होते. त्या दिवशी मुंबईत मराठी ग्रंथ संग्रहालयानं त्यांना पान सुपारीला बोलवून त्यांचा सत्कार केला. वारदांनी नवी पुस्तकं खरेदी करण्यासाठी 100 रुपयांची देणगी दिली. त्यावेळी वऱ्हाडाचे राव बहादूर V.मो. महाजनी, एलिचपूरचे जहागीरदार पु.भ. देशपांडे, मुंबईचे प्रोफेसर दा.ग. पाध्ये हे मान्यवर उपस्थित होते. आप्पासाहेब वारद यांचं ग्रंथप्रेम त्यांच्या ग्रंथवाचनातूनच उदयाला आलेलं होतं. ते वीरशैव धर्माभिमानी असले तरी इतर धर्मीयांचे ग्रंथ तितक्याच जिज्ञासेने वाचायचे. ज्ञानेश्वरी आणि अन्य संतांचे अभंग तसंच बौद्ध धर्मावरील ग्रंथ वाचून त्यांनी त्यांची टिपणं काढली होती. ती त्यांच्या दप्तरात नंतर आढळली.